हाय गाईज और आज मी तुम्हाला सांगायचं म्हणजे आज मी किती एकदम भयानक जुगाड वगैरे केलेला आहे. तर झाले असं की माझ्या घराचं काढलं आहे रिनोव्हेशन. त्यामुळे पलीकडच्या खोलीत चालू आहे बाथरूमचं काम, टॉयलेट बाथरूम आणि किचनचं काम. तर आमचा सगळा संसार आज एका खोलीमध्ये हॉलमध्ये मांडलेला आहे. इकडेच पाठीमागं टी व्ही आहे आणि इकडेच आम्ही असा असा चुटुकला पुटुकला संसार मांडलेला आहे. तर झालं आहे असं की सगळे भांडे ठेवलेले आहेत अशा कंटेनर्समध्ये भरून काय. आणि मी केला होता छानपैकी मसूर भात. हे बघा, मसूर केले छानपैकी गरम 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 भात. पण माझ्या नवऱ्याला खायचे चपाती आणि माझ्याकडे तवाच नाही आहे. तर मी या शैतानी दिमागमध्ये माझ्या एक आयडिया आली आणि मी असा हे असं एक कुठून तरी हुडकून काढले भांड्यांमधलं आणि अशी कढई ती उलटूशी ठेवलेली आहे, जी आपण तेलाला ठेवतो. तेलाची जी फोडणी आहे ना मोहरीची वगैरे, ती दुसऱ्या कढईमध्ये छान आपण जेवण केलेलं आहे. पण या कढईमध्ये मी ही अशी उलटी ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे केलेली आहे ही गोल गोल चपाती, ते पण पाठावरती. ओके, असं मस्तपैकी छोटं जरा असं तेल लावून घेऊया, जेणेकरून ह्या कढईवरती बारदवी थोडेसे प्रयत्न माझे हुकलेले आहेत बरं का. आणि आता हे अशी छानपैकी चपाती माझी झालेली आहे. बघा किती गोल गोल छानपैकी केलेली आहे. पण ही गोल उठते की नाही हा वेगळाच प्रश्न आहे. तर याला हा किती हुशार बाई, मी किती हुशार. आणि दाखवते तुम्हाला. अशीच एक छान चुटुकली चपाती ऑलरेडी झालेली आहे माझी. थोडीशी वेगळी दिसायला लागलेली. पण हे माझं आहे प्रेम लेवल माझ्या नवऱ्यावरचं. आणि अशा पद्धतीने एक बाजू शेकलेली आहे चपातीची. हे बघू शकता, बुडबुडे आलेले आहेत त्या चपातीला. आणि बायका काहीही करू शकतात. तर मी असं माझ्या नवऱ्यासाठी छानपैकी चपाती, अख्खा मसूर आणि मस्त गरम गरम भात, त्याच्यात तुपाची धार, असं काहीतरी छान बेत ठेवलेला आहे. आणि मला ही आयडिया सुचली कारण की माझं पोरगं घरात नाही आहे, म्हणून मला इतका वेळ भेटलेला आहे आणि मी हे करत असते. आणि जर माझं